Hello everyone. Now today we are going to talk about our today's topic, that is silent feature of major plant groups under the crypto games. And in previous video we already talked about the classification of kingdom planty. So kingdom planty classified into two types, that is crypto games and phenero games. Then crypto games again classified into two types, that is non-vascular plant and vascular plant. Then non-vascular plant again classified into two divisions, that is thallophyta and bryophyta, and vascular plant classified into only one division, that is pteridophyta. So cryptogams is the major plant group because in this subkingdom most of plant is included, and these cryptogams contain three divisions, that is thallophyta, bryophyta and pteridophyta. सो असं म्हटलं जाते की हा जो थॅलोफायटा जो सगळ्यात पहिला डिव्हिजन आहे, याच्यामध्ये जे प्लांट आहे, याच्यामध्ये जे काही प्लांट येतात ते सगळे प्लांट जे आहे ते आपल्या अर्थवर सगळ्यात पहिले जन्माला आलेले आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि क्रिप्टो गेम जो आहे हा कसा आहे, मेजर किंगडम आहे, कारण क्रिप्टो गेम्समध्ये थ्री डिव्हिजन येतात आणि त्या थ्री डिव्हिजनमध्ये नंबर ऑफ प्लांट आणि मेनी प्लांट्स काय आहे इन्क्लुडेड आहे. तर आपल्याला माहीतच आहे की आपले जर अर्थ आहे, अर्थवर सगळ्यात मोठी जी डायव्हर्सिटी असेल तर कशाची डायव्हर्सिटी आहे, प्लांटची. आपल्याला इथे डिफरंट टाईपचे प्लांट जे आहे ते बघायला मिळतात. आणि ते डिफरंट टाईपचे प्लांट कसे क्लासिफाईड करायचे किंवा कोणत्या ग्रुपमध्ये, कोणत्या सब किंगडममध्ये टाकायचे किंवा कोणत्या ऑर्डरमध्ये, कोणत्या फॅमिलीमध्ये, हे सगळं जे क्लासिफिकेशन आहे ते ऑन द बेसिस ऑफ त्याच्यामध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक प्रेझेंट्स आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक अब्सेंट आहे याच्या बेसिसवर काय केलं जातं, त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. तर त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचे मेन कॅरेक्टर जे आहे ते इन्क्लूड केलं जातं. आणि हे कॅरेक्टर इन्क्लूड करून किंवा हे कॅरेक्टर याची कन्सिडर करून काय केलं जातं, याचं क्लासिफिकेशन केलं जातं की कोणत्या ऑब्व्हियसली प्लांट आहे तर किंगडम प्लांटीमध्ये येणार, पण ते प्लांट कोणत्या सब किंगडममध्ये येईल, क्रिप्टो गेम्समध्ये यायला पाहिजे की फॅनोर गेम्समध्ये यायला पाहिजे. देन ते प्लांट वस्कुलर आहे की नॉन वस्कुलर आहे. देन ते प्लांट कोणत्या डिव्हिजनमध्ये यायला पाहिजे, कोणत्या ऑर्डरमध्ये यायला पाहिजे, कोणत्या फॅमिलीमध्ये यायला पाहिजे. ही जी स्टडी आहे ही सगळी स्टडी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या अर्थवर काय आहे, मोस्ट ऑफ डायव्हर्सिटी कशाची आहे, प्लांटची आहे. आणि जे प्लांटला क्लासिफाईड करणं हे काही इझी गोष्ट नाही आहे. म्हणून त्यासाठी या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे की प्लांट जो आहे तो कशाच्या बेसिसवर क्लासिफाईड केला जातो. देन याचे सायलेंट फीचर काय आहे, जर हा डिव्हिजन थॅलोफायटामध्ये येत असेल तर याचे सायलेंट फीचर काय असायला पाहिजे. देन हा जर ब्रायोफायटामध्ये येत असेल तर याचे सायलेंट फीचर काय असेल, मेनली याचे जे मेन कॅरेक्टरिस्टिक्स असेल ते काय असेल. तर हे सगळं आपल्याला या युनिटमध्ये डिस्कस करायचं आहे. सो वी स्टार्ट टू डिस्कस सायलेंट फीचर ऑफ क्रिप्टो गेम्स. आणि क्रिप्टो गेम्स क्रिप्टो मीन्स हिडन. तर असे प्लांट ज्याच्यामध्ये सीड किंवा फ्लावर प्रोड्यूस होत नाही अशा प्लांटला काय म्हटलं जाते, किंवा हे जे प्लांट आहे सीड किंवा फ्लावर्स न प्रोड्यूस करणारे हे प्लांट कोणत्या सब किंगडममध्ये येणार, क्रिप्टो गेम्समध्ये येणार. क्रिप्टो मीन्स हिडन. तर ज्याच्यामध्ये ज्या प्लांटमध्ये सीड किंवा फ्लावर प्रोड्यूस होणार नाही ते प्लांट कोणत्या सब किंगडममध्ये येणार, मग क्रिप्टो गेम्समध्ये. सो वी स्टार्ट टू डिस्कस सायलेंट फीचर ऑफ मेजर प्लांट ग्रुप अंडर क्रिप्टो गेम्स. फर्स्ट त्याचा डिव्हिजन आहे तो आहे थॅलोफायटा. सो फर्स्ट we understand the meaning of thallophyta. So thallo or thallus means undifferentiated and phyta means plant. मग थॅलोफायटामध्ये असे प्लांट येणार जे काय अनडिफरन्शिएटेड आहे. अनडिफरन्शिएटेड आहे म्हणजे त्या प्लांटचं डिफरन्शिएशन झालं नाही कशामध्ये, रूट, स्टेम किंवा लीव्हजमध्ये. तर हे काय डिफरन्शिएटेड पार्ट आहे कशाचे, प्लांटचे. तर जे थॅलोफायटामध्ये जे प्लांट येतात ते कसे आहे, अनडिफरन्शिएटेड प्लांट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये रूट दिसणार नाही किंवा स्टेम दिसणार की नाही किंवा लीव्ह दिसणार नाही. तर अशा प्लांटला काय म्हटलं जाते, अनडिफरन्शिएटेड प्लांट म्हटलं जाते. आणि हे अनडिफरन्शिएटेड जेवढे काही आपल्या अर्थवर अनडिफरन्शिएटेड प्लांट असेल ते सगळे प्लांट कशामध्ये येणार, थॅलोफायटामध्ये येणार. आणि मेनली जर तुम्हाला कन्सिडर करायचं असेल तर थॅलोफायटामध्ये अल्गी येतं. ठीक आहे. तर अल्गीला तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही. अल्गी मीन्स शेवाळ. तुम्ही शेवाळ बघितलीच असेल. शेवाळमध्ये तुम्हाला रूट दिसणार नाही, शेवाळमध्ये तुम्हाला स्टेमसुद्धा दिसणार नाही आणि शेवाळमध्ये तुम्हाला लीव्हसुद्धा दिसणार नाही. तर हे सगळे अल्गी जे आहे किंवा जेवढे काही अल्गीचे टाईप असेल ऑन द बेसिस ऑफ कलर किंवा कोणतेही कॅरेक्टरिस्टिक्स, हे सगळ्या अल्गी जे आहे त्या कशामध्ये येणार, थॅलोफायटामध्ये येणार. सो नाऊ वी स्टार्ट टू डिस्कस सब डिव्हिजन थॅलोफायटा. सो आपण वन बाय वन याचे काय करू, फीचर डिस्कस करू. सो मेंबर्स आर मोस्टली ॲक्वेटिक. तर हे थॅलोफायटामध्ये जे मेंबर्स आहे किंवा थॅलोफायटामध्ये जेवढे काही प्लांट येतात हे कसे ॲक्वेटिक आहे, म्हणजे ते वॉटरमध्ये ग्रो करतात. म्हणून त्या प्लांटला काय म्हटलं जाते, ॲक्वेटिक म्हटलं जाते. आता वॉटरमध्ये ग्रो करतात म्हणजे फक्त
आपल्या फ्रेश वॉटरमध्येच ग्रो करेल किंवा आपल्या मराईन वॉटरमध्येच ग्रो करेल असं नाही. तर ॲक्वेटिक आहे हे काही फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा ग्रो करतं आणि काही मराईन वॉटर सुद्धा मध्ये सुद्धा ग्रो करतं. मराईन वॉटर मीन्स साल्टी वॉटर, ज्याला आपण समुद्राचं पाणी म्हणतो. तर समुद्रात सुद्धा अल्गी ग्रो करतं किंवा थॅलोफायटा जे आहे ते समुद्रात सुद्धा ग्रो करतो. आणि थॅलोफायटा डिव्हिजनमध्ये येणारे जेवढे काही प्लांट आहे ते आपल्या अर्थवर सगळ्यात पहिले आलेले प्लांट आहे, हे गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. सो हे प्लांट कसे आहे, ह्या प्लांटचे जेवढे काही मेंबर आहेत ते कसे आहे, ॲक्वेटिक आहे. म्हणजे तुम्हाला थॅलोफायटा जनरली पाहायचा असेल तर तो वॉटरमध्येच ग्रो होणार, तो लँडवर ग्रो होणार नाही. किंवा टेरेस्ट्रियल रिजन जे आहे त्या टेरेस्ट्रियल रिजनवर जनरली थॅलोफायटा जे आहे ते ग्रो होत नाही. आणि होते असेल तर त्या ठिकाणी काही नाही काही अमाऊंटमध्ये पाणी असेल. जसं तुम्ही जर म्हणत असाल की ऑब्व्हियसली लँडवर सुद्धा हे ग्रो होतं, पण लँडवर केव्हा ग्रो होतं, जर तो प्लेस ह्युमिड प्लेस असेल. ह्युमिड म्हणता येणार नाही, ते जर जागा ओलसर असेल तरच तिथे काय होणार, ते थॅलोफायटा ग्रो होणार, अल्गी ग्रो होणार. अदरवाईज अल्गी तिथे ग्रो होणार नाही. कोरडी जागा असेल तर त्या जागेवर अल्गी ग्रो होत नाही. देन सेकंड फीचर आहे फ्यू ग्रो ऑन अदर प्लांट्स. आणि हे जे थॅलोफायटा मेंबरचे जे प्लांट्स आहेत ते काय होतं, काही प्लांट असे आहेत जे अदर प्लांटवर सुद्धा काय करतं, ग्रो करतं ॲज इफिफाईट्स. आणि त्या प्लांटला काय म्हटलं जाते, जर थॅलोफायटा प्लांट अदर प्लांटवर ग्रो करत असेल किंवा कोणताही जो प्लांट आहे तो अदर प्लांटवर जर ग्रो करत असेल तर त्याला म्हटलं जाते एपिफाईट्स. मीन्स वन ऑर्गॅनिझम अदर ऑर्गॅनिझमवर काय करत असेल, ग्रो करत असेल तर त्याला काय म्हणू आपण, एपिफाईट्स म्हणू. देन सेकंड आहे सम ग्रो सिम्बायोटिकली अँड इफिझोइक. आता काही जे आहे ते कसे आहे म्हणते, सिम्बायोटिकली आहे म्हणते. सिम्बायोटिकली मीन्स टू ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन इच अदर. तर असे काही दोन ऑर्गॅनिझम कन्सिडर करायचे जे काय करत असेल, दोघे एकमेकावर डिपेंड असेल. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ, कशाचं, थॅलोफायटाचाच घेऊ. तर लायकेन काय कॉम्बिनेशन, लायकेन इज द कॉम्बिनेशन ऑफ फंगी प्लस अल्गी. तर लायकेन हा एक पार्ट आहे. लायकेन कशाचा कॉम्बिनेशन आहे, फंगीचा आणि अल्गीचा. मीन्स फंगी आणि अल्गीच्या कॉम्बिनेशन पासून काय बनलाय, लायकेन बनलाय. तर हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे कशाचं, सिम्बायोटिक असोसिएशनचं. का बरं, कारण ही जी फंगी आहे ही कशावर डिपेंड आहे, अल्गीवर डिपेंड आहे. म्हणजे फंगी जी आहे तिच्या काही ज्या नीड असेल त्या कोण पूर्ण करतं, अल्गी पूर्ण करतं. आणि काही अल्गी अशी आहे, मीन्स अल्गी अशी आहे जी अल्गी कशावर डिपेंड आहे, फंगीवर डिपेंड आहे. का बरं, कारण फंगी जी आहे ती अल्गीचं नीड पूर्ण करतं. म्हणजे हे दोनही जे आहे फंगी आणि अल्गी आहे एकमेकाच्या नीड काय करतं, पूर्ण करतं. म्हणून याला म्हटलं जातं सिम्बायोटिक असोसिएशन. मीन्स लायकेन जो आहे हा एक एक्झाम्पल आहे कशाचं, सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ फंगी अँड अल्गी. मीन्स ह्या दोघी एकमेकींच्या इच अदरच्या काय करतं, इथे नीड्स ज्या आहेत त्या कम्प्लीट करतं. याला म्हटलं जाते सिम्बायोटिक असोसिएशन. आणि जे काही अल्गी आहे किंवा काही थॅलिफाईट जे आहे ते कसे आहे, एपिझोइक आहे. एपिझोइक आहे मीन्स कसे आहे, ते अदर ऑर्गॅनिझमवर तर ग्रो करतात, म्हणजे दुसऱ्या प्लांटवर अल्गी ग्रो करेल, ठीक आहे. पण ही अल्गी कशी आहे, नॉन पॅरासाइट आहे. म्हणजे ती अल्गी ग्रो होत आहे पण ती अल्गी कोणत्याही प्रकारचा हार्म जे आहे त्या प्लांटला करणार नाही, ज्या प्लांटवरती ग्रो होत आहे. म्हणून तिला काय म्हटलं जाते, एपिझोइक सुद्धा म्हटलं जाते. आय होप तुम्हाला जो हा सिम्बायोटिक आणि एपिझोइकचा कॉन्सेप्ट आहे हा समजला असेल. देन नेक्स्ट आहे दॅट इज ग्रोईंग ऑर नॉन पॅरासिटिकली. तर ही जी अल्गी आहे हे दुसऱ्या प्लांटवर ग्रो करतं पण तिला कोणत्याही प्रकारचा हार्म करणार नाही. ती काय होणार, इझिली त्याच्यावर ग्रो होणार. म्हणून तिला काय म्हटलं जाते, नॉन पॅरासिटिकली म्हणलं जातं. देन नेक्स्ट आहे ऑन द एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ही जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाहेरच्या साईडला सुद्धा ग्रो करतं. आता काही अल्गी तर अशा आहे की ज्या ॲनिमलच्या बॉडीवर सुद्धा ग्रो करतं. आता एक बियर आहे, त्या बियरच्या बॉडीवर सुद्धा काही अल्गी ग्रो करतात. पण त्याच्या बॉडीवर ग्रो करत असून त्याला कोणत्याही प्रकारचा हार्म करणार नाही. त्या अशाच विदाऊट पॅरासिटिकली और नॉन पॅरासिटिकली त्यांच्या बॉडीवर काय करतं, ग्रो करतं. देन नेक्स्ट आहे ॲक्वेटिक अल्गी ग्रो इन मराईन ऑर फ्रेश वॉटर. आता हे ॲक्वेटिक अल्गी जे आहे ज्या वॉटरमध्ये ग्रो करतं, ह्या आता मराईन वॉटरमध्ये ग्रो करेल किंवा फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा ग्रो करेल. असं नाही की वॉटरमध्ये ग्रो करते म्हणजे फ्रेश वॉटरमध्येच करेल किंवा मराईन वॉटरमध्येच करेल. या दोन्ही वॉटरमध्ये काय करू शकतं, इझिली ग्रो करू शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग वाईल सम आर सिम्बायोटिक. आता काही ज्या अल्गी आहेत त्या काय फ्री लिव्हिंग आहे. फ्री लिव्हिंग आहे म्हणजे त्या ऑब्व्हियसली वॉटरमध्ये इझिली ग्रो करतात. बट काही ज्या आहे त्या काय आहे, सिम्बायोटिक आहे. म्हणजे अदर प्लांटवर सुद्धा काय करतं, ग्रो करतं. पण त्या अदर प्लांटवर ग्रो केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं हार्म करणार नाही. त्या इझिली काय होईल, त्याच्यामध्ये ग्रो होणार. देन नेक्स्ट आहे प्लांट बॉडी इज थॅलॉइड. आता याची जी प्लांट बॉडी असतं, ज्या अल्गी म्हणा किंवा
ज्याला आपण थॅलोफायटा म्हणतो, याची जी फॅन बॉडी आहे ती कशी आहे, थॅलॉइड आहे. थॅलॉइड आहे मीन्स दॅट इज अनडिफरन्शिएटेड. ती काय अनडिफरन्शिएटेड आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की थॅलोफायटामध्ये जेवढे काही प्लांट येईल ती कशी आहे, अनडिफरन्शिएटेड आहे. म्हणजे आपण त्याला डिफरन्शिएट करू शकत नाही कशामध्ये, रूट, स्टेम आणि लीव्हजमध्ये. म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, अनडिफरन्शिएटेड म्हटलं जाते. आणि प्लांटची बॉडी जर अनडिफरन्शिएटेड असेल तर त्याला काय म्हणायचं, थॅलॉइड म्हणायचं. देन दे मे बी स्मॉल, आणि ते कसे असतात, स्मॉल असतात. देन युनिसेल्युलर असतात, एका सेलपासून बनलेले सुद्धा असतात. आणि मायक्रोस्कोपिक असतात, म्हणजे इझिली तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अल्गीला बघू शकत नाही. ठीक आहे. लाईक क्लोरेला. क्लोरेला काय, त्याचं एक एक्झाम्पल आहे कशाचं, अल्गीचं. ती काय स्मॉल आहे, युनिसेल्युलर आहे आणि मायक्रोस्कोपिक सुद्धा आहे. आणि तिचं नाव काय आहे, क्लोरेला. क्लोरेलाच काय म्हटलं, क्लोरेला नावाची जी अल्गी आहे तिलाच काय म्हटलं जाते, नॉन मोटाईल. नॉन मोटाईल का बरं म्हटलं जाते, कारण की ती काय करू शकत नाही, मुवमेंट करू शकत नाही, म्हणून तिला नॉन मोटाईल म्हटलं जाते. आणि एक दुसरी अल्गी आहे जी काय स्मॉल सुद्धा आहे, युनिसेल्युलर सुद्धा आहे, मायक्रोस्कोपिक सुद्धा आहे, पण ती कशी आहे, मोटाईल आहे. तिचं नाव आहे क्लॅमॅडोमोनस. ती कशी आहे, मोटाईल आहे आणि तिचं नाव काय आहे, क्लॅमॅडोमोनस. तर हे काय दोन एक्झाम्पल आहे. क्लोरेला क्लोरेला आहे ती कशी आहे, नॉन मोटाईल आहे. आणि जी क्लॅमॅडोमोनस आहे ती कशी आहे, मोटाईल आहे. बट या दोन्ही अल्गी कशा आहे, स्मॉल आहे, युनिसेल्युलर आहे आणि मायक्रोस्कोपिक सुद्धा आहे. देन आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, दे कॅन बी. आता अल्गी ज्या आहेत त्या फक्त स्मॉल, युनिसेल्युलर किंवा मायक्रोस्कोपिक राहणार नाही, तर त्या काही अल्गी ज्या आहेत त्या अशा असतात की त्या मल्टीसेल्युलर सुद्धा असतात. मीन्स मल्टीसेल्युलर असेल, देन अनब्रँच असेल, त्यांच्यामध्ये कोणत्याही टाईपच्या ब्रँचेस राहणार नाही, ते काय असेल, अनब्रँचेस असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, ट्री जर बघितलं तर ट्रीला नंबर ऑफ ब्रँचेस असतात, तर अल्गीला तशा टाईपच्या ब्रँचेस राहणार नाही. काही अल्गीमध्ये ब्रँचेस सुद्धा प्रेझेंट असतील. तर काही अल्गी अशी आहे ज्याच्यामध्ये ज्या काय मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे मोर दॅन 1 सेलपासून बनलेले आहे, किंवा मोर दॅन 2 सेलपासून म्हणतो आपण त्याला, त्याच्यापासून बनलेलं आहे. दॅन अनब्रँच आहे, फिलामेंटस सुद्धा आहे, लाईक स्पायरोगायरा ऑर. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, मल्टीसेल्युलर अनब्रँच फिलामेंटस अल्गीचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. देन दुसरी अल्गी आहे जी मल्टीसेल्युलर आहे, देन ब्रँच आहे, फिलामेंटस आहे, लाईक चारा. तर चारा कशाचं एक्झाम्पल आहे, जी मल्टीसेल्युलर आहे, ब्रँच आहे आणि फिलामेंटस आहे, तिचं एक्झाम्पल आहे चारा. आणि एक पहिली जी अल्गी आहे ती आहे मल्टीसेल्युलर आहे, अनब्रँच आहे, फिलामेंटस आहे, तिचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. तर मी आता तुम्हाला याच्या इमेजेस दाखवते, तुम्हाला इमेजिन कळेल की त्या कशा आहे. ठीक आहे. तर सी इमेजेस. सो धिस इमेज शोज द क्लॅमॅडोमोनस. तर क्लॅमॅडोमोनस माहिती आहे आपल्याला कशी आहे, स्मॉल आहे, युनिसेल्युलर आहे, मायक्रोस्कोपिक आहे, बट कशी आहे ती, मोटाईल आहे. मोटाईल का बरं आहे, कारण हिच्याकडे काय आहे, 2 फ्लॅजिल आहे. तुम्ही इथे बघू शकता, हे 2 फ्लॅजिल असल्यामुळे हे काय करू शकतं, इझिली वॉटरमध्ये मुवमेंट करू शकतं, म्हणून हिला काय म्हटलं जाते, मोटाईल म्हटलं जाते. बट आपण जी पहिली अल्गी पाहिली होती कोणती, क्लोरेला मुवमेंट करू शकत नाही. कारण का बरं, तिच्याकडे मुवमेंट करण्यासाठी कोणत्या टाईपचा असा स्पेशल ऑर्गन नाही आहे. तर त्याच्याकडे स्पेशल ऑर्गन नसल्यामुळे तिला काय म्हटलं जाते, नॉन मोटाईल अल्गी म्हटलं जाते. आणि क्लॅमॅडोमोनस काय आहे, मोटाईल आहे. कशी आहे, स्मॉल आहे, युनिसेल्युलर आहे, देन मायक्रोस्कोपिक सुद्धा आहे, आणि कशी आहे, मोटाईल सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता युनिसेल्युलर का म्हटलं आहे, कारण की ही सिंगल सेल आहे, ही एका सेलपासून बनली आहे, म्हणून हिला काय म्हटलं आहे, युनिसेल्युलर म्हटलं आहे. देन आफ्टर दॅट सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं होतं चाराचं एक्झाम्पल काय होतं, ही मल्टीसेल्युलर आहे, देन ब्रँच आहे. तुम्ही बघू शकता ही कशी आहे, ब्रँच आहे, हिच्याकडे ब्रँचेस आहे, याला काय आहे, तिच्यावाल्या ब्रँचेस आहे. तर हे डिफरंट टाईपचे ब्रँचेस पासून बनले आहे, म्हणून हिला काय म्हटलं जाते, ब्रँच अल्गी म्हटलं जाते. आणि ही फिलामेंटस सुद्धा आहे, हिच्याकडे फिलामेंट सुद्धा आहे, म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आहे, मल्टीसेल्युलर, ब्रँच आणि फिलामेंटस अल्गीचं एक्झाम्पल आहे चारा. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट तुम्ही बघू शकता स्पायरोगायरा. सो स्पायरोगायरा इज ऑल्सो द, स्पायरोगायरा सुद्धा काय मल्टीसेल्युलर आहे, आणि ही अनब्रँच आहे. तुम्ही बघू शकता हिच्याकडे कोणत्याही प्रकारच्या ब्रँचेस नाही आहे, ही कशी आहे, अनब्रँच आहे आणि फिलामेंटस अल्गी आहे. तर हे सगळे एक्झाम्पल होते अल्गीचे. सो नाउ वी डिस्कस नेक्स्ट फीचर. नेक्स्ट आहे सोर्गासम, अ ह्यूज मायक्रोस्कोपिक सीवीड्स. तर सोर्गासम जी आहे, या सोर्गासमला काय म्हटलं जाते, ही ह्यूज मायक्रोस्कोपिक आहे, म्हणजे खूप जास्त स्मॉल आहे. आणि हिला सीवीड सुद्धा म्हटलं जाते, विच मेजर्स मोर दॅन 60 मीटर्स इन लेंथ. आणि हिची जी लेंथ आहे ती कशी आहे, मोर दॅन 60 मीटर, 60 मीटरपेक्षा जास्त हिची काय असते, लेंथ असते. लक्षात ठेवायची, हिची लेंथ आहे, लेंथ म्हणजे लांबी आहे, हिचीवाली हाईट किंवा विड्थ त्याला म्हणतो आपण, जाडी, ही जाडी किंवा याचीवाली हाईट जास्त नाही आहे, तर हिची काय आहे, लेंथ.
म्हणजे ही समुद्रामध्ये मोर दॅन 60 मीटरपेक्षा जास्त लांब पसरलेली असते. कोणती? सोर्गॅसम इज ऑल्सो यानं अल्गा, आणि हिला अल्गा सुद्धा म्हटलं जाते. जर आपण एक फॉर्म घेतला अल्गीचा, म्हणजे सिंगल फॉर्म जर घेतला आपण अल्गीचा सिंग्युलर फॉर्म, तर तिला अल्गा म्हटलं जाते. आणि नंबर ऑफ अल्गी जर आपण त्याच्यामध्ये काय करत असेल, इन्क्लूड करत असेल, तर तिला काय म्हणायचं? अल्गी म्हणायचं. सिंग्युलर असेल तर अल्गा म्हणायचं. हा डिफरन्स आहे अल्गामध्ये आणि अल्गीमध्ये. तर लक्षात ठेवायचं, क्वेश्चन येऊ शकतं की जी मायक्रोस्कोपिक सीवीड आहे किंवा सीवीड कोणत्या अल्गीला म्हटलं जाते, तर लक्षात ठेवायचं कोणाला म्हटलं जाते? सोर्गॅसम. सोर्गॅसमला काय म्हणायचं? सीवीड म्हणायचं. आणि तिची जी लांबी आहे ती काय आहे? मोर दॅन 60 मीटरपेक्षा जास्त काय असते तिची लांबी असते. देन नेक्स्ट पिक्चर आपण बघू. नेक्स्ट आहे द अल्गल सेल वॉल कंटेन्स आयदर पॉलिसॅकेराइड्स लाईक सेल्युलोज, ग्लुकोज और अ व्हेरायटी ऑफ प्रोटीन और बोथ. आता जे अल्गल सेल वॉल आहे, ती अल्गल सेल वॉल काय काय कंटेन करते म्हणते? पॉलिसॅकेराइड कंटेन करते. कोणते कोणते? सेल्युलोज, ग्लुकोज. सेल्युलोज, ग्लुकोज हे काय आहे? सगळे पॉलिसॅकेराइड आहे. और प्रोटीन्स और बोथ. आणि त्याच्यामध्ये काही अल्गी अशा आहे त्याच्यामध्ये काय असतं? प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असतं किंवा दोन्ही असतं. सेल वॉल असतं म्हणजे सेल्युलोज पण असेल, ग्लुकोज पण असेल आणि प्रोटीन सुद्धा असेल. तर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, एक गोष्ट सांगतो अल्गीबद्दलची, की काही काही अल्गी असे आहे, मीन्स 70 स्पेसीज अशा आहे अल्गीच्या ज्या ॲज अ फूड म्हणून सुद्धा यूज केलं जातं. का बरं यूज केलं जातं? कारण अल्गीमध्ये हाय प्रोटीन असतं आणि हाय प्रोटीन असल्यामुळे त्याला आपण इझिली ॲज अ फूड म्हणून सुद्धा यूज केलं जातं. देन जे स्पेस ट्रॅव्हलर आहे, म्हणजे जे अवकाशात जाणारे जे लोक आहे, ते अवकाशात जाणारे लोकसुद्धा काय करतं? अल्गीचा वापर करतं. का बरं अल्गीचा वापर करतं? कारण की अल्गीकडे काय आहे? रिच प्रोटीन आहे. आणि रिच प्रोटीन असल्यामुळे तिला ॲज अ फूड म्हणून सुद्धा यूज केलं जातं किंवा ॲज अ ते स्पेस ट्रॅव्हलरसुद्धा त्यांच्या यूजमध्ये आणतात. कशाला? अल्गीला. आणि किती स्पेसीज? 17 स्पेसीज, 70 स्पेसीज अशा आहे अल्गीच्या, त्या ॲज अ फूड म्हणून सुद्धा यूज केलं जातं. किंवा काही काही अल्गीच्या स्पेसीज अशा आहे ज्यांना जे आपण मीट वगैरे जे म्हणतो, ज्याला म्हणतो आपण मांस म्हणतो, ते मांस शिजवण्यासाठी अल्गी यूज केलं जातं. तर अशा किती स्पेसीज आहे? 70. हे लक्षात ठेवायचं की अल्गीच्या 17 स्पेसीज आहे, 17 स्पेसीज आहे ज्या 70 स्पेसीज आहे ज्या ॲज अ फूड म्हणून काय केलं जातं? यूज केलं जातं. आणि मोस्टली स्पेस ट्रॅव्हलर जे आहे ते अल्गी यूज करतात फॉर द ट्रॅव्हलिंग इन स्पेस. देन नेक्स्ट आहे रिझर्व फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म. आता जे रिझर्व फूड असतं थॅलोफायटामध्ये ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं? स्टार्चच्या फॉर्ममध्ये असतं किंवा अदर काही फॉर्म असेल तर त्या फॉर्ममध्ये जे फूड आहे ते रिझर्व केलं जातं. कशामध्ये? थॅलोफायटामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट म्हटलं आहे रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह असेक्ज्युअल अँड सेक्ज्युअल वे. तर याचं जे रिप्रोडक्शन असतं ते कसं असतं? व्हेजिटेटिव्ह, सेक्ज्युअल और असेक्ज्युअल सुद्धा असतं. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह म्हणजे असे कॅरेक्टर जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि डोळ्यांनी पाहत असलेल्या कॅरेक्टरनी जर रिप्रोडक्शन होत असेल, कसं? असेक्ज्युअली, तरी त्याला व्हेजिटेटिव्ह असेक्ज्युअल म्हटलं जाते. आणि जर आपण व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर विथ द हेल्प ऑफ सेक्ज्युअल होत असेल तर त्याला व्हेजिटेटिव्ह सेक्ज्युअल रिप्रोडक्शन म्हटलं जाते. तर हे जे थॅलोफायटा आहे हे दोन्ही टाईपचं रिप्रोडक्शन करू शकतं. व्हेजिटेटिव्हली सेक्ज्युअल सुद्धा करू शकतं किंवा व्हेजिटेटिव्हली असेक्ज्युअल सुद्धा करू शकतं. देन नेक्स्ट आहे द लाईफ सायकल शोज फिनोमिनन ऑफ अल्ट्रेशन ऑफ जनरेशन. तर याचं जी लाईफ सायकल आहे, म्हणजे याची जी लाईफ सायकल असेल, जी काही म्हणजे पहिली पॅरेंट जनरेशन आहे, त्याच्यानंतर जी F1 जनरेशन येणार किंवा त्याची जी नंतर F2 जनरेशन येणार, याची जी लाईफ सायकल आहे किंवा याची जी जनरेशन आहे ही कशी आहे? अल्ट्रेशन ऑफ जनरेशन आहे. याची जनरेशन जी आहे ती काय होतं? अल्टर होतं जनरेशन वाईज. ते कशा प्रकारे? डॉमिनंट, हेल्प्लॉईड. तर याची जी डॉमिनंट जनरेशन असेल ती काय असेल? हेल्प्लॉईड असेल. आपल्याला माहिती आहे की जनरली डॉमिनंट जी जनरेशन असतं ते काय असतं? डिप्लॉईड असतं. फॉर एक्झाम्पल आपण जर ह्युमन बिंगचं कन्सिडर केलं तर ह्युमन बिंगमध्ये डॉमिनंट जनरेशन आहे ती कशी आहे? डिप्लॉईड आहे. म्हणजे आपले जे गॅमेट असतं ते काय असतं? 2n गॅमेट असतं. पण ही जी थॅलोफायटा आहे, थॅलोफायटाची डॉमिनंट जनरेशन ती कोणती आहे? हेल्प्लॉईड जनरेशन आहे. का बरं? कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की हे थॅलोफाईट जे आहे हे आपल्या अर्थवर जन्माला आलेले सगळ्यात पहिले प्लांट आहे. आणि आपल्या अर्थवर जन्माला आलेले सगळ्यात पहिले प्लांट असल्यामुळे याची जी जनरेशन आहे, डॉमिनंट जनरेशन ज्याला म्हणतो, ती काय आहे? हेल्प्लॉईड जनरेशन आहे. ठीक आहे. अँड रिड्यूस डिप्लॉईड फेजेस. आणि याची जी हेल्प्लॉईड जनरेशन आहे ही नंतर जेव्हा ही काय करेल, त्याच्या बाळाला बर्थ देईल, तेव्हा ती कशामध्ये रिड्यूस होतं? डिप्लॉईडमध्ये. आणि आपली जनरेशन कशी आहे? आपली जनरेशन अशी आहे की आपली जनरेशन डिप्लॉईड आहे आणि जेव्हा ही रिड्यूस होईल तेव्हा ती काय होतं? हेल्प्लॉईड होतं. पण याचं बिलकुल उलट आहे.
पहिली हॅप्लॉइड असतं आणि नंतर रिड्यूस झाल्यानंतर ती डिप्लॉइड होतं. देन अल्गी आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट लाईक क्लोरोफिल. आता ही अल्गी जी आहे ही कशी क्लासिफाईड होतं, ऑन द बेसिस ऑफ पिगमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपची पिगमेंट प्रेझेंट आहे त्याच्या बेसिसवर काय केली जाते, अल्गी क्लासिफाईड केली जाते. तर सगळ्यात पहिली जी पिगमेंट आहे लाईक क्लोरोफिल, देन दुसरी आहे झॅन्थोफिल्स आणि तिसरी आहे फायकोबिलिस. ह्या काय आहे, तिन्ही पिगमेंट आहे ज्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतं जनरली. तर या पिगमेंटच्या बेसिसवर अल्गी जी आहे ती काय केली जाते, क्लासिफाईड केली जाते. तर आता इथे अल्गीचं क्लासिफिकेशन केलं आहे किंवा थॅलोफायटा जे किंगडम आहे, थॅलोफायटा जे डिव्हिजन आहे ते थॅलोफायटा डिव्हिजन इथे 3 टाईपमध्ये क्लासिफाईड केले गेले आहे. तर सगळ्यात पहिला आहे क्लोरोफायसी. क्लोरोफायसी मीन्स ग्रीन अल्गी. देन फिओफायसी मीन्स ब्राऊन अल्गी अँड रोडोफायसी मीन्स रेड अल्गी. तर हे 3 टाईप आहे कशाचे, डिव्हिजन थॅलोफायटाचे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू हे तिन्ही डिव्हिजन, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी. So I hope you understand the silent feature of division Thallophyta very well. So thank you.